एक दिवस काय झालं, रावणाच्या सांगण्यावरून मारीच राक्षसानी सोन्याच्या हरणाचं रूप घेतलं आणि तो रामाच्या पर्णकुटीसमोर येऊन गवत खाऊ लागला. सीता पर्णकुटीतून सहज बाहेर आली आणि तिचं लक्ष त्या सुवर्ण मृगाकडे गेलं. आजपर्यंत तिनं असलं हरिण कधी बघितलंच नव्हतं. एक संपूर्ण सोन्याचा मृग त्यांच्या दारी चरत होता. त्यांची संपूर्ण कांती सूर्याच्या प्रकाशात लखलखत होती. त्याच्या पाणीदार डोळ्यातून तो सारखा सीतेकडे बघत होता. तिला त्या हरणाचा हेवा वाटला. तिनं रामाला हाक मारली आणि म्हणाली, काहीही करा पण मला हा सोन्याचा हरिण आणून द्या. नाथ, वस्त्र शिवायला या सुवर्ण मृगाचं कातडं मला मिळालं तर किती छान होईल नाही? आणि ती हट्टच करायला लागली. काहीही करा पण मला हा सुवर्ण मृग तुम्ही आणूनच द्या. झालं. राम सीतेला म्हणाला, अगं वेडे, अशा प्रकारचा हरिण कधी असतो का? मला तर खात्रीच वाटते की हा एखादा मायावी राक्षसच असावा. पण सीता काही केले ऐकेनाच. तिचं आपलं तेच, काहीही करा पण मला तो सोन्याचा हरिण आणून द्या. शेवटी रामाला तिचं म्हणणं नाईलाजानं मान्य करावं लागलं. राम हळूहळू त्या हरणाच्या मागे जाऊ लागला. हरणाने पण रामाला आपल्याकडे येताना पाहिलं आणि मग काय, हरिण जे धावत सुटलं ते थेट जंगलातच. हरणाला पळताना बघून रामालाही त्याच्या मागे धावावंच लागलं. हरणा पाठोपाठ तो सुद्धा त्या दाट जंगलात दिसेनासा झाला. इतक्यात काय झालं माहितीये? जंगलातून आवाज येऊ लागला, हे सीते, हे लक्ष्मणा, धावा धावा, मला वाचवा. असे भयंकर आवाज जंगलातून येऊ लागले. हे आवाज सीतेनं ऐकले आणि ती जाम घाबरलीच. तिला वाटलं की आपला राम संकटात सापडला आणि ती लक्ष्मणाला म्हणाली, लक्ष्मणा, पटकन तू जंगलात जा. त्यांना काहीतरी झालेलं आहे. भाऊजी, भाऊजी, तुम्ही असे का बसला? निघा, असेच निघा आणि त्यांना मदत करा. ते एखाद्या मोठ्या संकटात नक्कीच सापडले. इतकं ऐकूनही लक्ष्मण आपला गप्पच. उलट सीतेला तो अगदी शांतपणे म्हणाला, वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा आवाज रामाचा मुळीच नाही. हा आवाज नक्कीच त्या मायावी राक्षसाचा असावा. रामाला दुखापत करणारी एकही शक्ती या जगाच्या पाठीवर अस्तित्वातच नाही. तुम्ही मुळीच काळजी करू नका आणि निवांत असा. मी त्याचा धाकटा भाऊ आहे. अगं, तो जर संकटात सापडला असता तर मी गप्प बसलो असतो का? लक्ष्मणाचं हे बोलणं ऐकल्यावर सीता संतापली. ती लक्ष्मणाला म्हणाली, थोरला भाऊ संकटात असताना त्याच्या मदतीला न जाता जो इथेच बसून राहतो त्याला कसला धाकटा भाऊ म्हणायचा? अरे, तो तर सगळ्यात मोठा पापीच. झालं. लक्ष्मणाला तिचे शब्द ऐकवेना. नाईलाजानं तो रामाला मदत करण्यासाठी जायला निघाला. त्यानं पर्णकुटीच्या बाहेर आपल्या बाणाने एक रेघ ओढली आणि सीतेला म्हणाला, वहिनी, मी रामाला मदत करायला जातोय, पण माझी एक आपल्याला विनंती. काहीही झालं तरी सुद्धा ही रेषा ओलांडून आपण बाहेर येता कामा नये. सीतेनं त्याचं म्हणणं मान्य केलं आणि मगच लक्ष्मण रामाला शोधायला जंगलात निघाला. लक्ष्मण जंगलातून चालला होता. इतक्यात समोरून येणारा राम त्याला दिसला. लक्ष्मणाने रामाला विचारलं, रामा, अरे सापडला का तो कांचन मृग? राम म्हणाला, अरे कसला कांचन मृग आणि कसलं काय? तो मायावी राक्षस होता. मी त्याला ठार केला. पण मला हे सांग, तू सीतेला एकटीला सोडून इथे आलासच कसा? लक्ष्मणाने सगळा प्रकार रामाला सांगितला. त्यावर राम म्हणाला, अरे लक्ष्मणा, काय केलंस तू? हे तू फार मोठी चूक केलीस रे, फार मोठी चूक केलीस. काहीही झालं तरी तिला एकटीला सोडायला नकोच होतस. अरे, हे जंगल त्या दुष्ट आणि क्रूर श्वापदांनी आणि राक्षसांनी गजबजलेलं आहे. आपल्यापैकी सीतेजवळ कोणीच नाही. अशा अवस्थेत कोणा क्रूर प्राण्यानं किंवा राक्षसांनी तिला त्रास दिला असेल तर? चल चल लक्ष्मणा, चल लवकर. ताबडतोब आपल्याला आश्रमात गेलंच पाहिजे. दोघंही आश्रमाजवळ येऊन थांबले. दुर्दैवानं रामाची शंका खरी ठरली. सीता आश्रमात नव्हतीच. लक्ष्मण जेव्हा रामाला शोधायला बाहेर पडला त्याच वेळेस झाडांमागे लपलेला रावण साधूचा वेश घेऊन बाहेर आला. सावधपणे एक एक पाऊल उचलत
तो पर्णकुटीजवळ आला. इकडे तिकडे बघून खणखणीत आवाजात भिक्षा मागायला लागला. माई, भिक्षान देई माई. सीता भिक्षा देण्यासाठी पुढे आली. तेवढ्यात लक्ष्मणाचे शब्द तिला आठवले. काहीही झालं तरी रेषा ओलांडू नकोस वहिनी. ती झटकन मागे सरकली आणि दुरूनच भिक्षा वाढायला लागली. हे बघताच रावण संतापला आणि सीतेला म्हणाला, भिक्षा देण्याची ही कुठली रीत आहे माई? नीट पुढे येऊन द्यायची असेल तर दे, नाहीतर भिक्षेशिवायच मी पुढे जाईन. पण एक लक्षात ठेव, यामुळे तू पापाची धनी होशील. तुझं कधीच कल्याण होणार नाही. रावणाची ही बडबड ऐकून सीता घाबरली. ती रावणाला म्हणाली, असं रागवू नका हो, माझी चूक झाली. आणि तिनं भिक्षा वाढण्यासाठी रेषेच्या पुढे आपलं पाऊल टाकलं. आणि काय आश्चर्य, रावणानं आपला साधूचा वेश टाकून खऱ्या रूपात तो तिच्यासमोर प्रकट झाला. झटकन त्यानं तिचा हात धरला आणि आपल्या खांद्यावर तिला टाकलं आणि आकाश मार्गानं तो लंकेकडे जायला निघाला. आता मात्र सीता रडू लागली. आपल्या रामाला मोठमोठ्यानं हाका मारू लागली. रावणाला मात्र याची फार गंमतच वाटत होती. सीता रामाच्या नावानं ओरडायला लागली की रावण खदखदा हसायला लागायचा. रावण सीतेला म्हणाला, सीते, अगं कशाला आरडाओरडा करतेस? त्याचा काहीही उपयोग नाही. सगळे देव माझे दास आहेत, दास. साक्षात कैलासाधिपती शंकर माझ्या पाठीशी उभा आहे. अगं माझ्या प्रचंड शक्ती पुढे तुझा तो राम, अरे तो काय करणार मला? रावणाला आपल्या शक्तीचा फारच गर्व वाटायला लागला. इतक्यात काय झालं माहिती? जटायू नावाच्या एका प्रचंड पक्षाचा जोरदार फटका रावणाला बसला. जटायू आपल्या चोचीनं रावणाचे लचके तोडायला लागले. रावण संतापला. त्यानं आपल्या तलवारीनं जटायूवरती सपासप वार करायला सुरुवात केली. आणि त्यातच बिचाऱ्या जटायूचा एक पंख कापला गेला. घायाळ होऊन तो खाली जमिनीवरती पडला. बिचाऱ्या जटायूला आपण सीतेला वाचवू शकलो नाही याचं दुःख व्हायला लागलं. इकडे रावण सीतेला आकाश मार्गानं पुन्हा लंकेकडे घेऊन जायला लागला. तिकडे राम आणि लक्ष्मण सीतेला शोधून शोधून थकून गेले. सीतेचा कुठे शोध लागेल. आता मात्र रामाची अवस्था एखाद्या लहान मुलासारखीच झाली. तो ढसढसा रडायला लागला आणि लक्ष्मणाला म्हणाला, अरे माझी सीता आता कधीच सापडणार नाही का रे? लक्ष्मणा सांग रे. लक्ष्मणाला रामाची अवस्था बघवेना. तो रामाला म्हणाला, रामा, अरे असा दुःखी होऊ नकोस रे. आपण अजूनही सीतेला शोधून काढू शकतो. परंतु रामाचं कशाने समाधान होईना. जंगलातले सर्व पशु पक्षी त्यांच्या पर्णकुटीपाशी जमा झाले होते आणि सारखे दक्षिण दिशेकडे बघत होते. हा प्रकार लक्ष्मणाला काही समजला नाही. तो रामाला म्हणाला, हे प्राणी एकसारखे दक्षिण दिशेकडे का बघताय? रामानं एक क्षण ते सगळं बघितलं आणि ताडकन उठून उभा राहिला आणि लक्ष्मणाला म्हणाला, बहुतेक सीतेला कोणीतरी दक्षिण दिशेकडेच नेलं असावं. मग तो लक्ष्मणासह त्या दिशेनं सीतेला शोधायला निघाला. वाटेत त्यांना काही कोमेजलेली फुलं पडलेली दिसली. ती बघून राम एकदम ओरडला, लक्ष्मणा, अरे काल मी जी फुलं सीतेला दिली होती ती हीच की रे? याचाच अर्थ सीतेला कोणीतरी नक्कीच या दिशेनं नेलेलं असावं. राम दुःखी झाला. अजून थोडं पुढे गेल्यावर सीतेचे काही दागिने सुद्धा त्यांना पडलेले दिसले. त्यामुळे तर त्यांची खात्रीच पटली की सीता याच मार्गानं पळवली गेली असावी. चालता चालता वाटेत त्यांना रक्तबंबाळ जटायू पडलेला दिसला. त्या पक्षाकडे बघितल्यावर रामाला वाटलं की ह्यानंच आपल्या सीतेला मारलं असावं. असा हा विचार मनात येताच रामानं धनुष्याला बाण लावला आणि जटायूवर नेम धरला. परंतु तेवढ्यात तो जटायू करुण शब्दात रामाला सांगू लागला, रामा, अरे माझी ही अवस्था रावणानं केली. तुझी सीता पळवून तो आकाश मार्गानं चालला होता. मी ते बघितलं. मला त्याचा खूप संताप आला. मी रावणावर चाल करून गेलो. तेव्हा चिडून त्यानं माझा पंखच कापून टाकला आणि तो लंकेकडे निघून गेला. असं बोलून जटायूनं आपला प्राण सोडला. रामाच्या डोळ्यात पाणी आलं. राम त्याच्या पराक्रमाने भारावून गेला. मग त्यांनी जंगलातला सगळा पाला पाचोळा एकत्र केला आणि जटायूला अग्नी दिला. आणि मग
मग ते जड अंतःकरणाने सीतेचा शोध घेण्यासाठी पुढे निघाले.